या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः। आज नवरात्रीची 9वी माळ। या दिवशी सिद्धरात्री या रूपाची आराधना करतात। सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला पूजले जाते। सिद्धिरात्री देवी कमळावर विराजमान आहे। चतुर्भुज असलेल्या देवीच्या हातामध्ये कमळ, शंख, चक्र, गदा आहे। या रूपाला सरस्वती देवीचेही एकरूप मानले जाते। या रूपाच्या आराधनेने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात। आज आपण अशीच अष्टसिद्धी असणारी, आपल्या भारतीयांची मान गर्वाने उंच करणारी, मिसाईल वुमन म्हणून ओळखली जाणारी दुर्गा पाहणार आहोत। डॉक्टर थॉमस या भारतीय संरक्षण आणि संशोधन व विकास संघटनेच्या अग्नि-4 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली। त्यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले गेलेले आहे। केरळमधील अल्लापुळा येथे जन्मलेल्या डॉक्टर थॉमस यांनी वडिलांचे पक्षाघाताचे दुखणे आणि शिक्षिका आई गृहिणी बनणे अशा परिस्थितीचा सामना करत शिक्षण घेतलेले आहे। त्या राहत असलेल्या परिसरात थुंबा क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रातील क्षेपणास्त्रे आणि विमानाच्या उड्डाणाचे आकर्षण मनात निर्माण झाल्याने डॉक्टर थॉमस यांनी त्याच क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते जिद्दीने पूर्णही केले। त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय खूप आवडायचे। त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेकडून दरमहा 100 रुपये असे कर्ज घेतलेले होते। शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना इतर उपक्रमातही त्या सहभागी असत। त्यांना विशेषतः बॅडमिंटन खेळण्याची आवड होती। 1988 मध्ये त्या DRDO मध्ये सामील झाल्या। तेथे त्यांना डिझाईन विभागामध्ये तसेच नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रचना या विभागासाठी माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांची नेमणूक केली। DRDOने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना गौरविलेही आहे। 2012 मध्ये मेरी क्युरी विज्ञान पुरस्काराने त्यांना सन्मानितही करण्यात आलेले आहे। राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे। देशाच्या क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमात अतुलनीय योगदान देणाऱ्या एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ असेच त्यांना म्हणावयास हवे। स्वतःच्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर त्या अग्नि क्षेपणास्त्र 5च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवलेला आपण पाहतो। तेव्हापासून त्यांची ओळख अग्निपुत्री म्हणूनही झाली। डॉक्टर थॉमस एक आदर्श गृहिणी देखील आहेत बरं का। करिअर आणि संसार अशी कसरत त्यांनी रोजच करावी लागत आहे। 24 तासामध्ये कोणत्याही क्षणी कामावर हजर राहावे लागत असून आपल्या हाताने बनविलेल्या स्वयंपाकातील पदार्थ कुटुंबातील सदस्यांना खाऊ घालण्यातील आनंद त्या भरभरून लुटत आहेत। त्या कार्यक्षेत्रातील ची निवड करणे तसे फार धाडसाचे काम होते, तरी हेच क्षेत्र निवडायचे हा निर्धार त्यांनी केला। क्षेपणास्त्रांचे लक्ष्य भेदण्यासाठीचे मार्गक्रमण व लक्ष्य अचूक भेदता येईल यावर त्यांनी काम केलेले आहे। 3000 अंश तापमानात लक्ष्य भेदणाऱ्या रिएंट्री व्हेकल सिस्टीम या प्रणालीचीही निर्मिती त्यांनी केली। एवढेच नाही, आज त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम पाहत आहेत। भारतीय सुरक्षा दलांना अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्यामागील एक सक्षम चेहराच आपल्याला पाहायला मिळतो। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना त्या आपले गुरु मानत।
सरोज कुमार या सहकारी मित्राशी भावबंद जुळले आणि दोघांचा आंतरधर्मीय विवाह झाला. सरोज कुमार हे सध्या नौदलात प्रमुख पदावर आहेत. दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ आणि बुद्धिवंत असताना देखील दोघांनीही आपल्या क्षेत्रात इतकाच वेळ कुटुंब संसारालाही दिलेला पाहायला मिळतो. तारेवरची कसरत करत असताना कामाचा दर्जा त्यांनी तसूभरही कमी होऊ दिलेला नाही. कुटुंब आणि आपले कार्यक्षेत्र दोन्हीही एक समान ठेवून त्यांनी एक आदर्शाचा धडा आपल्यासमोर ठेवलेला आहे. या दुर्गेचे रूप पाहून हे नक्कीच मनात ठसते की जेंडर डज नॉट मॅटर, यू वर्क ॲज अ सायंटिस्ट, नॉट ॲज अ वुमन. होय, म्हणूनच महिलांनी स्वतःला कमी लेखण्याची वृत्तीपासून स्वतःला परावृत्त करायला हवे. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करणार आहे, याविषयी शंकाच नाही. या अग्निशिखेचा प्रेरणादायी प्रवास आणि आदर्श नवोदितांसाठी घेण्यासारखाच आहे आणि यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. हेच आदर्श आपल्याला समोर ठेवून आपल्यालाही उंच उंच शिखरे गाठायची आहेत. धन्यवाद.